शिरोळ तालुक्यातल्या तेरवाड बांधाऱ्याचं काम नवीन निविदा प्रक्रिया काढून पूर्ण केले। या कामाची पाहणी आज छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोददादा पाटील यांनी केली। त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या पंचगंगा प्रदूषित पाण्याची सुद्धा पाहणी त्यांनी केली। यावेळी तेरवाड, हेरवाड आणि टाकवडे भागातील ग्रामस्थांनी छत्रपती ग्रुपला जाहीर पाठिंबा दिला। या बांधाऱ्याच्या कामासाठी वाढीव निधीची मागणी विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे जिल्हा नियोजनाच्या बैठकीत करण्यात आली। तसेच अधीक्षक अभियंता जिल्हा पाटबंधारे विभाग यांनाही भेटून तेरवाड बांधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी वाढीव निधीच्या मागणीचं निवेदन पाटील यांना देण्यात आलं। यावेळी प्रमोददादा पाटील म्हणाले, बंधाऱ्यासाठी 53 लाखाचा निधी लागलेला आहे आणि त्या 53 लाखाच्या निधीमध्ये काम आपल्याला पाहिजे तसं ह्या 5-6 गावांना त्याचा लाभ मिळणार नाही, कारण का तेवढा निधी पुरणार नाही या बंधाऱ्यासाठी। म्हणून याचा वाढीव निधी एक 6-6.5 कोटीचा निधी मिळाला पाहिजे यासाठीचं निवेदन आम्ही आता इथून जाऊन पाटबंधारा आणि आमदार साहेबांना देतोय। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, आपल्या तालुक्याला कित्येक वर्ष भेडसावत असलेला पाण्याचा प्रदूषण प्रश्न आहे। त्याला आम्ही परवाच निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देऊन त्याच्यावरती जे जबाबदार घटक आहेत त्यांच्यावरती कारवाई करायला लावलेल्या आहेत। मी उपस्थित नसताना सुद्धा छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून आमच्या रोहित भाऊंच्या नेतृत्वात कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि सागर बेरंगे असतील, संदीप पवार असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वात आपल्या पाणी जलसंधारण आणि या सगळ्या विभागांना निवेदन देऊन विनंती केलेली आहे की येणाऱ्या 8 दिवसात जे पाणी प्रदूषण करतात त्यांच्यावरती कारवाई करा, अन्यथा आम्ही त्यांच्या ऑफिसेसना टाळं ठोकू आणि बोंबाबोंब आंदोलन करू। ही अशा प्रकारची एक चळवळ शिरोळ तालुक्यातल्या रोगराई आणि जे पाण्याचे प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण उभे करतोय। यावेळी तेरवाडचे उपसरपंच विजय गायकवाड, जालेंदर सांडगे, संदीप बिरनगे, शीतल गायकवाड, अरुण भंडारे, विकी गायकवाड, रमेश वडर, अजित बिरंजे, उमेश आवळे, उमेश शेडबाळे, छत्रपती ग्रुप प्रदेशाध्यक्ष रोहित भाऊ मलमे, संदीप पवार आदी उपस्थित होते। लाईव्ह मराठीसाठी तेरवाडहून कुलदीप कुंभार।